गोपाळ बाबा, गोपाळ महाराज, आदरानं बोलायचं, रिस्पेक्टनं नाव घ्यायचं बाबांचं. गोपाळ बाबा, आता मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु. मी तुम्हाला शरण आलोय बाबा. आता तुम्हा सगळ्यांचं प्रेम बघून मी खरं तर भारावून गेलोय. आजपासून आपण तुमची सिक्युरिटी, तुम्ही आपली सिक्युरिटी. पण काय बाबा, माझ्यावर एक मोठं संकट आलंय. हो अहो, आजवर कधीच आपल्या अड्ड्यांवर पोलिसांचे छापे पडले नाही, पण आता पडायला लागलेत. आणि मागच्या काही महिन्यांपासून आहे ना, आपण ज्या धंद्यात पैसा टाकतोय तो धंदा तर बुडतोय, पण पैसे बी बुडतात. काय कळना झालंय बाबा, नेमकं कुठं काय कसं चुकतंय काहीच कळना झालंय. आता तुम्हीच काहीतरी करा, मला मार्ग दाखवा. बाळमान्या, तू श्रीमंत आहेस. तुझी श्रीमंती लोकांच्या नजरेत येते आणि हेच चुकतंय. म्हणजे मला काय कळलं नाही, मला कळलं असं सांगा ना. हे बघ, माणसानं श्रीमंत असावं, पण त्याची श्रीमंती दिसू नये. हा सोनं नावाचा धातू तू अंगावर परिधान केलायस ना, हाच तुझ्यासाठी घातक आहे. ते कसं काय? हा सोनं नावाचा धातू तुझ्या राशीसाठी घातक आहे. मला सांग, जेव्हापासून तू हे सगळं परिधान केलंयस, वाढवत गेलायस, तेव्हापासून तुझा धंदा बसलाय. हा हो ना, बसलाय. आता तुम्ही म्हणताय तर बराबरच म्हणत असताना ना, माझ्या लक्षात नाही आलं. बसलाय. आता पुढे काय करू बाबा? त्याग कर, या सगळ्याचा त्याग कर. ह्या सगळ्यांचा त्याग करू? केला केला बाबा, ह्या सगळ्यांचा त्याग केला आपण. हे सोनं बिना आपल्याला काय नको. लय लय डेंजर आहे हे सोनं बिना. बाबा, आता हे सगळं काढलं खरं, पण ह्याचं काय करू मी? एक काम करा, हे सगळं तुम्हीच ठेवा हां, आणि चांगल्या कामाला लावा, समाज कार्यासाठी वापरा हे. एक मिनिट हां. बाबा, आता हे सगळं तुम्हीच ठेवा आणि सत्कार्याला लावा. आता कळतंय मला नक्की यांचं काय चाललंय. हे सगळं नक्कीच पैशांसाठी चाललेलं असणार आहे.